मैं मेरे बच्चों लेके मैं रोड पे आ जाऊंगा, मैं बच्चे लेकर रोड पे आ जाऊंगा, मैं आत्मदान कर दूंगा। जब तक पैसे देंगे नहीं, समझे क्या, जब तक पैसे देंगे नहीं, जब तक हर्षुल टूटेगा नहीं। तुम पैसे दो, कल तोड़वा लो, हमको कोई गरज नहीं है। हम किधर भी छोटा मोटा घर लेके हमारी जिंदगी बसाएंगे ना। अब मैं बच्चों की शादियां करूंगा क्या करूंगा? मुझे पहले भी हमारा जरा थोड़ा डिस्प्यूट है, पहले गवर्नमेंट में पैसे अटके हुए, अभी ये 1200 है। इसमें हर्सुल पोलीस स्टेशनचे मॅडम तसेच केदार साहेब यांच्यासोबत आपली बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला TDR देऊ, पण हर्सुल गावामधील कोणी एकही व्यक्ती गावठाणमधील तयार नाही की आम्ही TDR घेणार नाही। याच्यामध्ये असे कित्येक गरीब लोकांचे घरं गेलेले त्या ज्यांच्या घरामध्ये खायला दाणे सुद्धा नाही आहेत। कोणी भांडे घासायला जातं, कोणी शेतात कामाला जातो, कोणाची कंडिशन काय ते कोणाची कंडिशन काय। तो दोस्तों अस्सलाम वालेकुम, आप देख रहे हैं MTN न्यूज। आज हम औरंगाबाद के हर्सुल में आए हुए हैं। यहाँ जो है गजानन मंदिर में जो है आज पूरे गांव के धार्मिक स्थलों को लेकर मीटिंग हुई महानगर पालिका अधिकारी कर्मचारी और पुलिस प्रशासन के साथ, और उनका कहना है कि हमारे जो धार्मिक स्थल तोड़े जा रहे हैं पहले उसका मुबदला दिया जाए, पहले उसका पर्याय व्यवस्था की जाए, जगह दी जाए या फिर मुबदला दी जाए। और जो लोगों के घर दुकानें टूट रही है वो हमारे अतिक्रमण नहीं बल्कि हम PR कार्ड धारक है। इससे पहले हमको TDR बिल्कुल भी नहीं चाहिए। TDR का पूरा विरोध किया है पूरे गाँव ने। उनको कहना है कि सिर्फ हमें कैश अमाउंट ही चाहिए, उसके अलावा हम घर तोड़ने नहीं देंगे जब तक हमें कैश अमाउंट नहीं मिलता। इस तरह का यहाँ पर अधिकारी कर्मचारियों से चर्चा की गई, बात हुई। अब ये अधिकारी कर्मचारी वरिष्ठों से चर्चा करेंगे और उसके बाद डिसीजन लिया जाएगा किस तरह से कार्रवाई की जाए। ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे, देखते रहिए MTN न्यूज। कब्रिस्तान की आपको बात करूंगा, 1 मिनट में मेरी बात खत्म हो जाएगी। सर, संभाजी नगर के अंदर जितनी भी मस्जिद रोड वायरिंग में जा रही है, आपको सपोर्ट हर जगह मिलेगा। हर्सुल वासियों का 100% समर्थन आपको मिलेगा, मैं आपको आश्वासन दे रहा हूं, 100% मिलेगा। मैडम ने आदेश किया, हमको बोला श्री विनोद भाई हमारा ऐसा हाईकोर्ट का निर्णय आया, आप भोंगे निकालो। मैडम से पूछो, सबसे पहले हमने भोंगे निकाले। सर, हमको कोर्ट का आदर्श है, हम कोर्ट का मानेंगे, आपका हुक्म भी हम मानेंगे। लेकिन सर, जैसा PI मैडम ने हमको सपोर्ट किया आज तक अच्छे काम में, हक काम के ऊपर, तो हमारा भी, आप यहाँ पे आए ACP साहब, आप भी हमको सपोर्ट कीजिए। अगर हमारा इसमें कुछ होगा तो आप बताइए, हमको मार्क हम करने को तैयार है। मस्जिद की जगह है, कैसी करना है, जो कारपोरेशन के 3 अधिकारी आए, इन्होंने आना, सर्वे करना, गांव वालों से हम बात करेंगे, हमारी कमेटी से, और हम पूरी कोशिश करेंगे। मस्जिद को हटाना है, बहुत लोग बोले सर नहीं हटाना है, हम आपको बोले, हम अगर अच्छा काम विकास हो रहा है और लोगों की जानें बच सकती है रोड बड़ी करने में, हम आपके साथ हैं। कब्रिस्तान का भी हमारा वही विषय है, कब्रिस्तान भी हम बिल्कुल हटाएंगे सर, लेकिन इसकी हमसे चर्चा होना चाहिए। अभी मुझे जमशेद साहब ने बोले कि बिल्कुल हम आएंगे, सर्वे करेंगे। हमारे पास इधर की जो मस्जिद है सर, अपने जाते होगा, अभी जाएंगे आपको राइट में, ये सर 1000 साल पुरानी मस्जिद है सर, ये मैं नहीं बोल रहा हूं, आप जाके देखिए, ऐतिहासिक मस्जिद है, ऐतिहासिक दरगाह है। अब इसको कैसा हटाना है, चर्चा के बगैर हटेंगे नहीं। बिल्कुल हम सहकार्य करेंगे, पूरा जितना होगा मेरी तरफ से मैं करने को तैयार हूं। फिर से मैं एक बार बोल रहा हूं कि हमारे जो हर्सुल परिसर के PI मैडम है, इन्होंने हमें अभी तक गांव में शांतता रखना है, ये लोगों की जिम्मेदारी है, और पुलिस को लोगों से अपेक्षा होती है, और पुलिस भी शांतता कैसे रखना है, पुलिस से भी लोगों को अपेक्षा होती है। दोनों अगर मिलकर काम करते तो 100% हमारे गांव में शांतता रहेगी सर। मैं 1 मिनट में और गांव का बोल रहा हूं सर, हमारे गांव में हिंदू मुस्लिम दलित सब रहते हैं। व्यक्तिगत झगड़ा होगा, मेरा भी झगड़ा होगा किसी से, व्यक्तिगत झगड़ा सर, प्लाट का हो, जमीन का हो, काय का भी हो, लेकिन जब गांव का मसला आता है हम सब एक जगह आते, चाहे बाबरी मस्जिद का जो मसला हुआ पहले या कोई भी मसला हो हमारे गांव में सर। पाटिल साहब मैं आपको खास तौर से बोल रहा हूं, हमारे गांव के अंदर आज तक दंगल नहीं सर, आप रिकॉर्ड निकाल लो। सिडको प्रोटेक्शन था हमको पहले, फिर बेगमपुरा था, हर्सुल मैडम है, तीनों प्रोटेक्शन हमारे गांव का रिकॉर्ड निकालो। झगड़े होंगे व्यक्ति, लेकिन जब गांव की बात आती है, समाज की बात आती है, हम पूरे एक साथ खड़े हैं। इतना बोल के सर आप आए, हमारी आपसे वही अपेक्षा है जो कमिश्नर साहब है सर महापालिका के, इनको आप बात करो, इनको बोलो हम गांव वाले पूरे बिल्कुल हम सहमत हैं, आप जैसा हमको आदेश देंगे सिर्फ विश्वास में लेके काम कीजिए। इतना कह के मैं फिर से हमारे ACP साहब पाटिल साहब का, मनपा अधिकारी का,
हर्सुल के पिया मैडम का, अपने केदारे साहब का मेरे दिल के गहराई से मैं शुक्रिया करता हूं कि इनको जो मैडम को हमने जो बोला था कि मैडम गांव से चर्चा होना चाहिए, लोगों को बात करने का मौका होना चाहिए, इन्होंने दिया। मैं शुक्रिया अदा करता हूं और मेरे 2 लफ्ज खत्म करता हूं। माझं एवढंच म्हणणं आहे की आता मंदिर हटवायचंय तर आमचा ग्रंथ चालू आहे काय, 3 महिन्याचा ग्रंथ असतो, आम्ही ग्रंथ वाचतो, वंदना घेतो आणि ते जर तुम्ही हटवलं तर आम्ही कुठं ग्रंथ वाचायचं? आम्ही आतापर्यंत खंडन करून दिलेलं नाहीये काय, आणि आता जर हटवलं ते तर कुठं वाचायचं आम्ही? आम्हाला पहिले आमचं व्यवस्थित करून द्या, मंदिर बांधून द्या, आमचा ग्रंथ चालू आहे, आम्ही तोपर्यंत काही हटवणार नाहीये काय. ज्यावेळेस आमचं मंदिर बांधून दिलं त्यावेळेस तुम्ही आमची काही म्हणणं नाहीये, तुम्ही हटवा काय, फक्त आमचं तेवढं मंदिर बांधून द्या आणि ग्रंथ चालू आहे, आम्ही तोपर्यंत काही हटू शकत नाही. जय हिंद. बैठकीला उपस्थित ACP साहेब, पाटील साहेब, या हर्सुल पोलीस स्टेशनच्या PI मिसाळ मॅडम, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, गावकरी मंडळी, पत्रकार बंधूंनो, आपण या रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भाने या ठिकाणी विविध समस्या मांडल्या आहेत. यामध्ये धार्मिक स्थळ, मालमत्ता याविषयी पण आपण या सर्वांनी चर्चा केली, आपल्या आपल्या सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. मी प्रशासनाच्या वतीनं असं सांगू इच्छितो की धार्मिक स्थळाबाबत मान्य प्रशासन निर्णय घेणार आहे, प्रशासन निर्णय घेईल, त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना ते कळण्यात येईल काय निर्णय घेतोय म्हणून. तसंच या रस्त्यामध्ये जवळपास 150 मालमत्ता बाधित होत आहेत, ज्यामध्ये व्यावसायिक आहे, निवासी आहेत. तर या बाधित मालमत्ता धारकांना मी असं सांगू इच्छितो की आपणास प्रशासनाची भूमिका ही TDR देण्याची आहे. तर आपण रितसरपणे महानगरपालिकेकडे आपली जी काही जागा जात असेल त्या अनुषंगानं प्रस्ताव दाखल करावेत. त्या प्रस्ताव दाखल केल्यानंतर 8 दिवसात TDR देण्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी आपणास देण्यात येईल, असं मी प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. आणि सर्वांना TDR देण्याची प्रशासनाची भूमिका आहे असं मी आपल्या सर्वांना सांगतो. धन्यवाद. तुमची जेवढी जागा संपादित होणार आहे ते प्रस्ताव तुम्ही दाखल करा. नियमानुसार जे काय तुम्हाला देय आहे ते तुम्हाला मिळेल, त्यानुसार तुम्हाला ते देते. हे सगळं पैशाचीच मागणी करणार आहे. कमिशनर साहेबांनी सगळे गावकऱ्यांच्या वतीने आम्ही मीटिंग घेतली होती आणि कमिशनर साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पैसे देऊ. आम्हाला सगळ्यांनी शब्द दिलेला आहे, पत्रकार बंधूंना बसलेले आहे आणि साहेबांना सांगितलं हसून कारण आम्ही पैसे देऊ. आता तुम्ही सांगताय प्रशासनाच्या वतीने की आम्ही TDR देऊ. मला एक प्रश्न आहे पाटील साहेब, 200 TDR 200 फूट जागा असेल माझी, 200 फूट 100 फूट TDR कोणी घेणार नाही, कोणीच बिल्डर आहे, तुम्ही स्वतः बिल्डर आहे. या 100 फूट आणि 200 फूट TDR करणार काय आम्ही? आमच्या हर्सुल गावात 500 फूट TDR कोणी घेते? TDR बिल्डर किती घेतो माहिती का? 2000 स्क्वेअर फूट TDR असला तरच बिल्डर घेतो. 100, 500 आणि 200 एवढ्या स्क्वेअर फुटला TDR कोणी घेत नाही, याला कोणी विचारच पण नाही आणि TDR ला व्हॅल्यू नाही. त्याकरता आमच्या हर्सुल गावकऱ्यांची मागणी आहे, आम्हाला हर्सुल गावकऱ्यांना पैशातच मोबाईल मिळाला पाहिजे सर. आता नरेंद्र बाप्पा अवतडे, अब्दुल बाप्पा अवतडे यांना TDR देऊन तुम्ही काय करणार आहे? हे कुठं राहतील? हे TDR घरी जिंकणार आहे का? तुम्ही उद्या TDR देणार आहे? TDR घेणार आम्हाला कुठंच आहे? या TDR ला करणार याला काही अर्थ नाही साहेब. तुम्ही कमिशनर साहेबांना आमच्या गावकऱ्यांच्या वतीने सांगा, हर्सुल गावकऱ्यांना TDR लागत नाही. तुम्ही आणि पैशाच्या स्वरूपात तुम्ही सगळ्यांना आर्थिक पैसे म्हणून तुम्ही द्या. TDR कोणी घ्यायला तयार नाही साहेब. तुम्ही साहेबांना ते पण सांगा 200 आणि 300 500 यांनी जे सूचना केल्या ते प्रशासनाला सांगून यांनी जे सूचना केल्या ते आपण आयुक्तांना सांगू. पैसे द्या, तुम्हाला सरकार करायला आम्ही तयारच आहे. 2 मस्जिद आहे, 2 टाकून द्या साहेब.
पूर्ण शहर 200 वर्ष 100चं आहे. आमच्या गावामध्ये 300 करून राहिले साहेब. नाही बाबा, तुम्ही बघा साहेब. 2000 ते 70 मध्ये लोक गेले, त्यांना पुढे अंतर करायचं आम्ही सर, असं नाही सर. म्हणजे इंदिरा गांधी मार्फत बसवण्यात आलं होतं. ते 52 घरामध्ये काही घरं असे आहे की ते आज रोड मध्ये जात आहे आणि त्या घरच्या त्या लोकांना काहीच भेटत नाहीये किंवा त्यांचं पूर्ण राहण्याची पुढे राहतील काय राहतील याची काही व्यवस्था सुद्धा नाही. किती असे लोक आहे जे रोज काम करतात आणि संध्याकाळी त्यांचं घरामध्ये जेवण होतं. आता अशा ठिकाणचे लोक जर त्यांच्या घरातून आज त्यांना काढून दिलं ते लोक पुढे जाणार आणि महानगरपालिका त्यांच्यासाठी काय करणार आहे? महानगरपालिका त्यांच्यासाठी काय व्यवस्था करणार? ते लोक कुठे राहतील? त्यांचा पण एक प्रश्न आहे. आता रोड हे भविष्याची गरज आहे. आज आपल्याकडे किती औद्योगिक म्हणजे क्षेत्रामध्ये किती टोयोटा सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या येत आहे. यामुळे काय होणार की बरेच बाहेरचे लोक आपल्या शहरामध्ये कामासाठी येणार, दुसऱ्या राज्यातून येणार. तरी साहजिक आहे का या शहरामध्ये ट्रॅफिक होणार, त्यासाठी रस्ते मोठे होते. याच्यात आमचा विरोध नाही, तर रस्ते आम्हाला पण वाटतं की रस्ते मोठे झालेच पाहिजे. परंतु आमचं सर्वांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही एक तर हर्सुल गावापुरतं, कारण की तर धार्मिक स्थळ खूप आहे, पूर्ण सिल्लोड अजंठ्यापासून इथपर्यंत रोड बनवलं. कलेक्टर साहेब कुठेही गेले नाही, पण हर्सुल कब्रस्तानच्या ठिकाणी स्वतः कमिशनर साहेब स्वतः येऊन त्यानं सर्वे केला आणि बघितलं काही तर रोडचा काही पर्याय निघू शकत नाही. आज बी सोफा फॅक्टरी पासून पुलापर्यंत रोडाचं काम जे मागं झालं होतं तेच थांबलेलं आहे, तेच पूर्ण झालं नाही. आणि आज परत इतका मोठा रोड करायचा, त्या रोडमध्ये बरेच लोकांचे घर जाते. त्यामध्ये एक अशी विनंती आहे का जर उडान पूल बनवलं तर हे सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मला असं वाटतं की सर्वांनी फक्त उडान पुलाचाच आग्रह करावा, ज्यामुळे बरेच लोकांचे घर वाचतील, मस्जिद वाचल, मंदिर वाचल, कब्रस्तान वाचल. आज माझी आई कब्रस्तान मध्ये जात नाही, 2 वर्ष झाले माझी आई वारली. माझ्या आईला आज काढून देणार का कब्रस्तान मधून? हेच माझं म्हणणं आहे. बाकी जे काही होईल ते सर्वांच्या राजी मर्जीनं झाले पाहिजे. आयुक्त साहेबांनी पण आमच्यावर दादागिरी नाही करायला पाहिजे अशी विनंती आहे. थँक्यू. मॅडम आणि आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी मी आपल्याला मॅडम 2 शब्द सांगू शकतो की सर्वांनीच मांडलेले की बाबा PR कार्ड धारक आहे. पहिली गोष्ट आम्हाला अतिक्रमितचा हा हे नावच नाही दिलं पाहिजे की अतिक्रमण हटावची बैठक आहे. या अतिक्रमणासाठी या ठिकाणी सर्वांना बोलवलेलं आहे असलं काहीच नाही. सर्व PR कार्ड धारक आहे हर्सुलमध्ये. त्यामुळे आम्हाला तुम्ही जे बोलताय की बाबा अतिक्रमण हटवण्यासाठी मीटिंग आहे, अतिक्रमणावरती बोलण्यासाठी मीटिंग, असं नाही. आम्हाला एकच मागणी आहे की आम्ही सर्व PR कार्ड धारक आहे, सर्वांकडे जागेचे पेपर आहे. तर आपण या ठिकाणी सर्वांना मोबदला दिल्याशिवाय आपण हात लावून कोणाच्या प्रॉपर्टीला गावामध्ये मोबदला द्या आणि तुम्हाला विकास करायचा तर करा. परंतु मंदिर असेल, आता मंदिराला जागा नाही, हनुमान मंदिराला, मस्जिदीचा तसंच विषय, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं तसंच. तर या ठिकाणी आपल्याला मंदिराला आज जागा नाहीये. मग आता तुम्ही हनुमान गावाचं मंदिर आहे ते बजरंगबलीचं, पण बजरंगबलीला तुम्ही जर जागा नाही तर आज गाव म्हणजे हनुमान असतोच. आता तुम्ही जुनी म्हणून ऐकलेली असेल की गाव गेली हनुमानबा, तर मंदिराला जागा तर पाहिजे ना. हनुमान मंदिर म्हणजे गावाचं दैवत असते, त्याला सुद्धा जागा नाही. मग ते मंदिराच्या जागेची काय व्यवस्था केली? मंदिराला जागा पुढे देणार, कारण मंदिर बसवायचं तर मूर्ती बसवायची तर पुढे बसवायची, हा बी एक विषय आहे ना. त्यानंतर माझं म्हणणं आहे की आपल्याला ह्या सगळ्या समस्यावरती तोडगा, मी पहिले कमिशनर साहेबांसमोर पण बोललो होतो की आपण जर हर्सुल टी पॉइंट ते सांगलीपर्यंत उड्डाणपूल केला
तर या सर्व समस्या आपल्याला एकही समस्या उद्भवणार नाही. कुणाला खर्च म्हणजे मोबदला देण्याची गरज नाही, पुतळा हटवायची गरज नाही, मंदिर हटवायची गरज नाही, मस्जिद नाही, कब्रस्तान नाही. या सगळ्या समस्यांचं तोडगा मी पहिल्यापासून सांगतो की उडाणपूल केला तर हे सगळं चांगलं होईल, सोयीस्कर होईल तुमच्यासाठी पण, म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे प्रशासनासाठी आणि आमच्या गावकऱ्यांसाठी सुद्धा. इथे व्यासपीठावर उपस्थित मनपाचे सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे हर्सुल पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी, त्याचप्रमाणे हर्सुल मधील सर्व नागरिक, महिला, बंधू आणि भगिनी, आजची जी मीटिंग होती ती यासाठीच होती की इथे डील करायला कोणी आलेलं नाहीये की हे तुम्ही घ्या ते आम्हाला द्या. इथे जे आलेले आहे चर्चा आणि त्यामधून येणारे उत्पन्न होणारे जे काय अडचणी आहेत किंवा जे काय तुमचे जे काय शंका असतील होती ती मला वाटतं काल सीपी साहेब आणि मनपाचे आयुक्त साहेबांची प्रतिनिधी यांची कमिशनर कार्यालयामध्ये, पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक झाली. त्या बैठकीनंतर असा निष्कर्ष निघाला की एकदा सर्व गावकऱ्यांशी चर्चा करावी, त्यांचं काय मत आहे, त्यांचा काय विचार आहे आणि हे जे मोहीम आहे या मोहिमेबद्दल त्यांचं काय मत आहे किंवा ते काय अडचणी आहेत याची जाणीव करून घ्यावी. आणि त्या पद्धतीने आज तुमच्या सोबत ही बैठक आयोजित केली. यामध्ये मंदिर असेल, मस्जिद असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, त्यानंतर कब्रस्तान असेल, गावकऱ्यांचे जे काही घरं आहेत त्या घरांमधून ज्यांचं काही नुकसान होणार असेल, कमर्शियल प्रॉपर्टीज असतील, तर याबाबतचे आता तुमचे जे काही मतं आलेले आहेत ते आम्हाला समजलेत. मनपाचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांच्या अधिकाऱ्यांनी ते मुद्दे लिहून घेतलेत आणि आमच्या मार्फती पण या गोष्टी आम्ही वरिष्ठांना ब्रीफ करू. फक्त याच्यामधून मला हे सांगायचं एवढंच आहे की मनपाच्या जे प्रॉपर्टीशी रिलेटेड किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत, अतिक्रमण असेल किंवा ज्या मालमत्ता जाणार आहेत याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत की त्याच्या बदल्यात काय मोबदला देण्यात यावा, काय न देण्यात यावा, या गोष्टीचा निर्णय मान्य मनपा आयुक्त हे सक्षम अधिकारी आहेत ते घेतील. परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीने मी या ठिकाणी फक्त एवढंच सांगण्यासाठी आलेलो आहे की माननीय उच्च न्यायालयाने जे मला वाटतं काल पण तुमच्यापैकी उच्च न्यायालयामध्ये 16 काहीतरी जणांच्या याचिका दाखल होत्या, त्याचा निर्णय लागलेला आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांना त्याची अवगत असेल काय निर्णय लागलेला आहे, तर त्या पद्धतीने ते कायदेशीर कारवाई पुढे भविष्यामध्ये करतील. त्यापूर्वी तुमच्या ज्या काही शंका आहेत त्याचं निराकरण व्हावं यासाठी मी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय मनपा आयुक्त साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांशी त्याबाबत चर्चा करून याच्यावर मार्ग काय निघतो ते बघू आणि त्याच्यातून पुढची कारवाई ही ठरवण्यात येईल. त्याचबरोबर जी दुसरी माहिती म्हणजे जी दुसरी गोष्ट आहे की ज्या वेळेला ही कारवाई ठरवण्यात येईल किंवा जी तारीख ठरवण्यात येईल आणि तुमचं समाधान झाल्यानंतर त्यानंतर मात्र या मोहिमेमध्ये कुठल्याही प्रकारची आडकाठी कुणी आणण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे. कारण तुम्हाला माहित आहे की पूर्ण शहरामध्ये जे अतिक्रमण काढलं ते मोठ्या अगदी पूर्ण ताकदीने काढलेलं आहे. त्यामध्ये कुणी आडवं येण्याचा प्रयत्न केला नाही आणि आलं तर गुन्हे दाखल करण्याला किंवा बळाचा वापर करण्याला पण पोलीस प्रशासन मागे पुढे बघणार नाही. पण हे कधी ज्या वेळेला या गोष्टींचा सोल्युशन निघेल त्याच्यानंतर म्हणतोय. परंतु आमची जी भूमिका आहे पोलीस प्रशासनाची ती मनपा म्हणजे महानगरपालिकेच्या निर्णयावर अवलंबून भूमिका असणार आहे. ते ज्या दिवशी आम्हाला निर्णय देतील की आज रोजी आमचा अशा पद्धतीने सर्व गोष्टींचं सोल्युशन निघालंय त्या दिवशी आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहू आणि पूर्ण ताकदीने आम्ही त्या ठिकाणी उभं राहू. याबद्दल तुमच्या ज्या काही अडचणी होत्या, ज्या काही शंका होत्या त्या आम्ही ऐकल्यात. याबद्दल मनपाचे अधिकारी हे देखील त्यांच्या वरिष्ठांना त्याबाबत कळवतील आणि मी देखील आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माननीय सीपी साहेबांना याबद्दल ती माहिती कळवेल. तर याच्यातून काय सोल्युशन निघेल पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला ते कळेल. 6 आणि 7 तारीख ही तारीख निश्चित करण्यात आलेली होती या मोहिमेसाठीची, हर्सुल गावासाठी. तर त्या मोहिमेच्या अगोदर हा निर्णय निघेल अशी मी अपेक्षा ठेवतो. मनपाचे अधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांनी देखील याच्यावर थोडस सखोल अभ्यास करून त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा असंही मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो ये धार्मिक स्थलों को लेकर क्या फैसला हुआ? देखिए, महानगर पालिका के जो आयुक्त साहब है श्रीकांत जोशी साहब, इनके ओर से कल मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार, कब्रस्तान और दरगाह
आयलेजी होड़कर उतरा सभी अध्यक्ष को मनपा की ओर से कल एक नोटिस आई कि आप कोई धार्मिक स्थल जो है 7 दिन में हटाना है, नहीं तो हम इसको हटाएंगे और जो परिणाम होगा और जो वातावरण टाइट होगा तो इसकी जिम्मेदारी आप पूरे जो अध्यक्ष है और मस्जिद के और कमेटी के मंदिर कमेटी के जिम्मेदार है सब इनके ऊपर आएगा। तो हमने जब नोटिस लिया और हमने तत्काल में प्रेस कॉन्फ्रेंस लिया और चैनलों के जरिए हमने मनपा के आयुक्त साहब को ये बोला कि सर ये जो आपने जो हमको आश्वासन दिया था कि हरसुल वासियों को हम टीडीआर नहीं देंगे, मुबदला देंगे, मुबदला मतलब पैसा देंगे तो हम गांव को हाथ लगाएंगे। और दूसरा आश्वासन ऐसा दिया था कि धार्मिक स्थल जो भी हरसुल में है जब तक चर्चा नहीं होंगी, मीटिंग नहीं होंगी, इसको भी हम हाथ में लगाएंगे। तो हमने चैनल के माध्यम से इनको हमारा पैगाम पहुंचाया तो इन्होंने तत्काल में आज हरसुल के पीएम मैडम आयुक्त साहब ने इन्होंने हमारी बात को दखल लिया और तत्काल में आज इन्होंने हरसुल परिसर में 4 बजे के टाइम पे एक मीटिंग बुलाया सब गांववासियों की, जितने धार्मिक स्थल है इसके मेंबर, अध्यक्ष, कमेटी के पूरे लोगों को बुलाया और ज्यादा से ज्यादा आपने देखा कि सभी गांव के लोग उपस्थित थे और मीटिंग में ऐसा तय किया गया कि मनपा की ओर से गांव वालों की सुनी गई। इन्होंने ये कहा गया कि हरसुल वासियों को हम टीडीआर देंगे और धार्मिक स्थल जो है जब तक चर्चा नहीं होंगी, बात नहीं होंगी, इसको हम हाथ में लगाएंगे। तो हमारा भी यही बोलना है कि भाई चर्चा कीजिए, जैसे कि भाई मस्जिद है, मैं मस्जिद कमेटी का अध्यक्ष हूँ, हमारे को मस्जिद को जगह है। अब कुछ लोगों की चर्चा हुई भाई करना क्या है, तो मैंने जो कहा अभी मीटिंग में कि हमारे जो उलमा है केवल संभाजीनगर के नहीं पूरे महाराष्ट्र के और बड़े बड़े उलमा है, संभाजीनगर में भी उलमा है, इनसे मैंने बहुत से उलमाओं से बात किया और मैं अभी और करने वाला हूँ। अगर ये बोलते हैं कि भाई अपनों को जगह है और इसमें अपन एक अच्छे काम के लिए रोड चौड़ीकरण के लिए चाहिए, रोड अभी 200 का है, सभी गाँव वाले की मांग ये है कि रोड 150 का होना चाहिए, कम होना चाहिए। तो जो भी समस्या थी आपके सामने गाँव वालों ने महापालिका अधिकारी को बोला और हमने भी सुना और मैं भी सरकार अगर अच्छा निर्णय लेने जा रही है तो मैं इनके साथ हूँ, लेकिन चर्चा होना चाहिए, हमारा वही बोलना चाहिए, हमारे गांव वालों को सभी बोलना है कि हमारा अतिक्रमण नहीं है, अतिक्रमण नहीं है। जैसे बैंसी के ओर से जो हमको मुबदला दिया गया, पैसे दिए गए, तो मनपा की ओर से भी पैसा देना चाहिए, मुबदला देना चाहिए। और रही धार्मिक स्तर की बात, हम मनपा के आयुक्त साहब से जब भी बुलाएंगे, मेरी इनकी कल बात हुई, मेरी इनसे बात हुई कल, ये शनिवार को इन्होंने बोला है कि अभी टाइम में मतलब बोला है, तारीख बोली है, अपने दिन पे बोला है कि शनिवार के दिन मैं सभी धार्मिक स्थलों की मीटिंग बुलाऊंगा, इसके बाद में निर्णय लूंगा, ऐसा इन्होंने मुझे आश्वासन दिया है। विरोध कर रहे टीडीआर नहीं होना, कम जगह है ना, गांव वाले जो हमारे जितने गांववासी है इनका बोलना है कि भाई टीडीआर को विरोध क्यों कर रहे हैं। ये बहुत अच्छा सवाल आपने बोला है। गांव वाले टीडीआर को इसलिए विरोध कर रहे हैं कि पहले 50 राइट से 50 और लेफ्ट से 50 बैंसी ने ले चुकी है। आप लोगों के जो घर बचे हैं, किसका 500 बचा है, किसका 300 स्क्वायर फीट बचा है, किसका 1000 बचा है, अगर ये 50-50 में इनका पूरा घर चल जाएगा तो ये टीडीआर लेके क्या करेंगे, इनका बोल मुबदला क्यों बोल रहे हैं। कमिश्नर साहब को मैं खुले अल्फाज में बोल रहा हूँ, गांव वाले पैसे पैसे साहब बोलते, गांव वाले पैसे 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 कर रहे हैं। तो सर गांव वालों को समझिए, इनके दुख को समझिए। अभी हमारे रतन बड़ोदे इन्होंने डायरेक्ट बोल दिया मीटिंग में कि मुझे अगर पैसे नहीं मिले और मैं मेरे बेटियों की शादी आए मैं क्या करूंगा, मैं सीधा आत्मदान करने वाला हूँ। अभी इन्होंने आपके सामने बोला है। तो कमिश्नर साहब को मेरा रिक्वेस्ट है कि सर हरसुल के लोगों को समझिए कि टीडीआर क्यों नहीं चाह रहे। मैं सर टीडीआर लूंगा, मेरी जमीन ज्यादा जाएंगी तो मैं टीडीआर लूंगा, 2000 पे जाएंगी, आप जिसका 500 जा रहा है, ये कल इसका मकान अगर तोड़ देंगे तो जाके रहेगा कहाँ। इसीलिए लोग टीडीआर नहीं मांग रहे हैं। पैसे क्यों मांग रहे हैं कि इनका घर टूटेगा और ये दूसरा मकान लेंगे या प्लॉट लेके बनाएंगे, इसीलिए लोग पैसा मांग रहे हैं। प्रशासन का अगर निर्णय होगा, प्रशासन का अगर निर्णय होगा है ये हटाना ही है, यहाँ पर रास्ता चौड़ा करना ही है, तो आपका अगला कदम क्या रहेगा। देखिए कमिश्नर साहब ने मुझे बोला खुद होकर
कि मैं शनिवार को मीटिंग आपकी बुला रहा हूं, आप शनिवार को ये क्या बोलते हैं और क्या निर्णय निकलता है, और गांव वालों की भी हमारी मीटिंग होंगी। जो गांव जो बोलेगा सभी लोग बोलेंगे, जनता के साथ मैं आके सबसे आगे मैं खड़े रहूंगा। अभी मालमत्ता घरकामी बी पीआर कार्ड बी आमचं, जर तुम्ही महापालिकेत समजा पीआर कार्ड हिलू देत नाही तर तुम्ही गुंठ्यावरील काय हिलू देणार आहे सांगा तुम्ही, याचं द्या उत्तर। हो डायरेक्ट म्हणतात तुम्ही हे करून घ्या, येणे आपली पीआर गुंठ्यावरी करून घ्या, गुंठ्यावर केल्यानंतर त्या पीआर कार्डाला जर हिलू नाही तर गुंठ्यावरील काय हिलू देणार आहे, कशाच्या बरोबर आम्ही हे संपत्ती पाळायची। तुमचं घर चाललं का? हा किती आहे तुमचं घर? माझं समजा 300 आहे। हो मागं मला पैसे भेटले, पण आता उठून मोबदला पाहिजे ना। मुबदला मिले सिवाय घर तोड़ने नहीं देंगे क्या आप? हाँ? मुबदला मिले सिवाय घर तोड़ने नहीं देंगे? नहीं देंगे, पुराना घर है मेरा। ओ और मंदिर का भी वो जो सुपर हनुमान का मंदिर है वैसा बनाओ तुम, सुपर हनुमान का चौतरफ से रोड है ना वैसा बनाओ, मंदिर अंदर लो। क्या कहना है तुम्हारा, क्या कहेंगे? हमारा ये कहना है रतन बड़ोदे, अभी समझो कागज पत्तर है, अगर केस होती है तो दाखिल होने के बाद में बोलते भाई सबूत लेके जाओ, तुम कोर्ट में जाओ। कोर्ट में जाने के बाद में कोर्ट क्या मानती है? कागज देखती। ये कागज तो हरसुल वालों ने घर पे बनाए नहीं, हरसुल वाले पूरे नल पट्टी भरते, टैक्स भरते, हर चीज भरते, प्यार कार्ड है। अभी अतिक्रमण बता रहे अपने कमिश्नर साहब महानगर पालिका के, ये अतिक्रमण कहाँ से है? पहले वेंडसी वालों ने हमको पैसे दिए तो वो टाइम में अतिक्रमण 5 फीट 10 फीट था, उन्होंने निकाल लिए, पैसे दिए। अब बोले अतिक्रमण है, अतिक्रमण है कहाँ से? ये कागज पत्तर है, तो ये हमने घर में तो नहीं बनाया। अगर इसका अगर मुआवजा नहीं मिलता है तो रोड पे पब्लिक आ जाएंगी, रोड पे मर्डर हो जाएंगे, मर जाएंगे, आत्मदान हो जाएगा, इसका जिम्मेदार सेशन रहेंगे। नहीं आपने मीटिंग में भी आत्मदान बोलते दादाने इशारा केला आत्मदानाचा, मी 2 वेळा दिलेला आहे। हर्सुल गावी दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे, स्मारक तर चाललं, पण विद्यापीठ नामांतर आपला स्तंभ आहे, विद्यापीठ नामाचा स्तंभ, हा स्तंभ म्हणजे जोक नाही, या स्तंभासाठी कित्येक जीव गेलेले आहेत आणि या सागर गायकवाडचा जीव गेला तरी मी कमी नाही। आणि दुसरा माझा मुद्दा आहे की त्याच्यामध्ये माझा 5 किमान 10 फूट बुद्धविहार चाललं, अशोक स्तंभ म्हणतो सॉरी, आपला स्तंभ चालला, विद्यापीठ नामाचा स्तंभ, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चालला। आमची मागणी एक तर गावामध्ये आम्हाला चौकामध्ये तुम्ही पुतळा बसून देण्यात यावा, तुम्ही 7 दिवसाचा टाइम द्याला, तुम्ही 3 दिवसामध्ये मला काम चालू करून द्या, 4थ्या दिवशी मी पुतळा इकडे बसून घेतो, माझी दुसरी काही म्हणणं नाही। प्लस आपल्या 3 मस्जिद चालल्यात, मस्जिद आजच्या नाही, तसं अनिस दादा पटेलनी सांगितलं, हजारो साल पुराणी मस्जिद आहे, दुसरी मस्जिद अलीकडे आहे, डाव्या बाजूने एक, ह्या बाजूने एक, आणि एक इथं मस्जिद आहे समोर, 3 मस्जिद चालल्यात, 3 मस्जिद जाणार जोक नसतो। कब्रस्तानची जागाही चालली आहे, तुम्ही त्या मोबदल्यामध्ये तुम्ही कब्रस्तानला जागा द्या ना, का देऊ शकत नाही? महानगरपालिकेकडे जागा आहे, सर्व वस्तू अवेलेबल आहे, पण आमची एक इच्छा आहे की आमच्या गावामधील जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे ते 1966 मध्ये बसलेलं आहे, 8 मे रोजी, ते स्मारक हटवायचं म्हणजे गावामधली आमची रोनक चालली जाईल पूर्ण। आम्हाला तुम्ही काम चालू करून देण्यात यावे, मस्जिद असो, मंदिर असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो। माझं नाव सागर भाऊसाहेब गायकवाड। एक मिनिट, त्या ऍक्ट प्रमाणे सदरील जागा ही पूर्ण संपादित करण्यात यावी, त्यामध्ये जो मोबदल्याचा जो रेशो दिलेला आहे तो रेशो प्रत्येक हसूलधारकांना मिळायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते हे करायला पाहिजे विदाउट एक्सरसाइजिंग द ड्यू कोर्स ऑफ लॉ। कमिश्नर जाकर वहाँ पे पूरा सबको डिमोलिश कर रहा है, ये गुंडागर्दी की ये है पूरा तुम्हारे इसमें सब ड्यू कोर्स। कोर्ट ने क्या बोला? आफ्टर ऑब्जर्विंग द ड्यू कोर्स ऑफ लॉ देन यू acquire that land. Before that तुम जाके अंगठे बहादुर लोग कुछ भी कर रहे अपना बेच दे रहे अपना इसमें से, ऐसा ना कोना तुम्हारे पास है ना, मोनार्की है, सब कुछ है। डेवलपमेंट प्लान कहाँ इम्प्लीमेंट होता? आउट ऑफ सिटी एरिया, गौठान एरिया। उसके बाद में तुम लो ना, तुम जमीन लो ना। समृद्धि कैसे लिए? समृद्धि में 4 टाइम्स उसका प्राइस दिए, उसी तरीके से यहाँ भी 4 टाइम्स दो ना जो मार्केट वैल्यू है उसका। फिर लोग अपने अपने हाथ से करेंगे, उन्होंने कहीं जाके छोटा मकान बनेंगे, दुकान बनेंगे, रिहेबिलिटेशन ऑफ दिस पीपल कौन करेगा? तुम कोई भी इफेक्ट, तालाब की जमीन लिए, वहाँ पे रिहेबिलिटेशन होता है ना, गांव के गांव रिहेबिलिट किया जाता है गवर्नमेंट की तरफ। यहाँ क्या है फिर? ये गवर्नमेंट अथॉरिटी के, ही वन ऑफ द अथॉरिटी ऑफ द गवर्नमेंट, और उसके बाद में फिर उन्हें करना चाहिए।
खदीम मस्जिद और अंदर जाके क्या करिए, अंदर गए तो ये भाग जा रहा है। लेना है ना, ये मस्जिद है ना, 1000 साल पुरानी है बोलते पटेल ने। बोला तुम्हारे को? हाँ राइट में तुम्ही तुमच्या हाताने काढून घ्या म्हणे। हा 1966चा ऐतिहासिक पुतळा आहे। या पुतळ्यासाठी तुम्ही आम्हाला जागा निश्चित करून द्या आणि एक लेखी तुमचं पत्र द्या आम्हाला, काय आम्ही बांधून देणार म्हणून, आणि काम चालू करून नंतर तुम्ही पुतळा हलवा। तसं आम्ही पुतळा हात लावू देणार नाही मॅडम, तसं आम्ही कोणाला म्हणजे पुतळा हात लावू देणार नाही। हो आमचं म्हणणं तेच आहे। नाही हो आमचं म्हणणं तेच, पुतळ्यासाठी जागा निश्चित करा, आम्हाला एक लेखी पत्र द्या तुमच्या वतीने, आम्ही बांधून देणार म्हणून, बस आमची दुसरी काही मागणी नाही। आत्मदान करणार तर काय करणार मला काहीच सांगत नाही। माझे 2 भाऊ वाचलेले, माझे एज्युकेशन काय करणार, मी पोलीसचे लग्न करणार तर काय करणार, आणि अगर पैसे नाही दिले तुम्ही रोडवरती आंदोलन करणार। रतन बरोबर रतन बरोबर